भरपूर सारी जांभळे. 1100 रुपये मग सांगा मला. 1100 रुपये देईन. 1500 रुपये किंमत चालली. कुठून आले तुम्ही? 700 रुपये जाळी. 900 रुपये पिकलेत का? कशी जाळी दिली कारण तर नमस्कार, आपण आलो आज गोटी मार्केटला. मार्केटचे बाजारभाव पाहूया आता. चला मार्केट दाखवतो तुम्हाला. सगळीकडे जांभूळ मार्केट भरलाय. इकडे करवंदांचं पण मार्केट आहे मोठं. सारी करवंद कशी जाळी दिली करवंदी? 1300 रुपये करवंदाची जाळी. प्युअर करवंद एक गाडी 2,000 2,000 रुपये मार्केट. 5 गाड्या 4 गाड्या करून देतो. हे 2,000 रुपये दिया सांगतो पण मग फोन करून दे ना. हा याच पुलसूक द्या तिकडून जातील. मग यातून मग ते होत ना, मग आम्ही येतो. हा 2 ला येतो चल. काय भाव दिले बाबा आंबे? हा 700 रुपये जाळी. तुमच्यात काय भाव दिले? 900 रुपये पिकलेत का? पिकलेले आंबेत 900 रुपये जाळी. मोठमोठे जाळे. पुढे साखत का पिकवले? काय भाव द्या? 600 रुपये सांगतात जाळी. त्यांना पाहिजे असतं तर तुम्ही गोटी मार्केटला आहे. कितीला त्या? 50 रुपये 60 रुपये 50 रुपये. इकडे 1500 रुपये जाळी. काय सांगितलं मावशी जाळीचं? 1500. टोकरीचं बारीक पण जांभळं आहे. एक सांगितलं मावशी? किती सांगितलं? 600 रुपये. 600 रुपये मागतात. तुम्ही किती म्हटलं? 1100 रुपये. 1100 रुपये 600 ला मागतात. भरपूर सारी जांभळे. 1100 रुपये मग सांगा मला. 1100 रुपये देईन. 1500 रुपये किंमत चालली. कुठून आले तुम्ही? कोरपगाव. 600 ला मागतात ते. 1100 रुपये सांगतात. या पाटी. चला जाऊयात पुढे. किती सांगितलं? किती सांगितले पाटी? 1000 रुपये मागतात का? काय भाव मागतात? कुठले तुम्ही? परत साडी 1000 रुपये सांगितले त्यांनी. 500-600 ला मागतात. मोठमोठी जांभळे. बाजार भेटला पाहिजे पण काही बाजार नाही. चांगली जांभळं. चला गोटी मार्केटला आले तर तुम्हाला चांगल्या मार्केटला जांभळे भेटतात. किती दिली मावशी पाटी? 200 ला दिली. हे कितलं मानतात? तर शीट आहेत. त्यांनी भरपूर माल खरेदी केले. कितीला पाटी खरेदी केली? पाटी खरेदी केली काय? पाटी खरेदी केलेली आहे तिकडे. किती माल खरेदी केला आज? आज मार्केट भरपूर होता. काय बाजार भेटला तरी? चांगला बाजार भेटला का? अच्छा माझा बाजार भेटला. त्यांनी बाजार भेटलेला आहे. कुठून आले आपण? चाळीसगाव जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यावरून आले. 40गाववरून. भरपूर त्यांनी माल खरेदी केलेला आहे. चांगला गोटीचा मार्केट भरतो. तर तुम्हाला पण माल खरेदी करायचा असेल तर नक्कीच गोटी मार्केटला या. करवंद असतील, करवंद पण भेटतील तुम्हाला. आंबे पण आहेत. काय भाव देता?
रुपये जाळी. कुठले आपण शेणवड पाडळी कमी झाली का? जाळी भरून आलेली मोठ्या प्रतीचा माल आहे. 1200 रुपये जाळी आहे. गोटी मार्केटला आली तर तुम्हाला लोणच्याचे आंबे. लोणच्याचे काय कसे किलो? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. लसूण कसा दिला? 130 रुपये. अजून तुम्हाला पुढचं मार्केट दाखवतो. इकडे आपलं भाजीपाला मार्केट आहे. त्याच्या बाजूला बैल बाजार आहे. भरपूर सारी कोथिंबीर, जोडी, मेथी, कोथिंबीर इकडे घेऊन ठेवलेले. शेपूची भाजी. ₹30 शेपू. कढीपत्ता, कांद्याची गोणी आहे इकडे. 350 रुपये. कोथिंबीर आहे इथं. कशी कोथिंबीर? 20 रुपये. ₹120 लसूण आहे. नंबर लसूण आहे त्याला. 70 रुपये. हा 120 त्याला बाजारमध्ये. इकडे कांदा मार्केट आहे. भरपूर सारा कोणी आणले त्यांनी. काय भाव दिले दादा कोणी? काय भाव दिले कोणी? 500. किती किलोची असेल कोणी? 40 किलोची गोण कांद्याची 500 रुपयाला तुम्हाला भेटेल. इकडं भरपूर सारा कांदा इकडे सगळीकडे. बैल बाजाराची बैल घेऊन झाली तिकडे. लसूणला भरपूर गर्दी झाली. काय बाजारात व्हावं लागला. भरपूर लसूण खरेदी करतात. काय केलं दादा? 110 रुपये किलो लसूण. मार्केटमध्ये आपल्या घेवाले पेडवाले पण आहेत. काय भाव नामदेव? 50 ला पॅकेट आहे, 100 ला पॅकेट आहे. 50-100 50 ला पाकिट आहे. तर घोटीमध्ये आले तुम्ही बस स्टँडला पण आपले गावले नामदेव भेटतो तुम्हाला पेढे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तुमचा नंबर काय भाऊ? 95 89 29 59 5507. तुम्हाला घरपोच पेढे पाहिजे असेल किलो मध्ये तर ते पण तुम्हाला उपलब्ध करून देतील. घोटीला बस स्टँड समोर तुम्हाला भेटतील. आज मार्केटमध्ये आहेत. चल भाऊ. हो सर. तुम्ही द्यायचं आहे. कस काय पेढे झाला? पेढा खायला कसं आहे? चांगला आहे ना? तर 1 नंबर पेढा आहे. एकच नंबर क्वालिटी पेढा आहे. तर नाही ते घोटीला आले तर तुम्ही पेढा खा नामदेवला. आणि उत्तम शेठ पण आपले पेढेवाले त्यांचा पण चांगला पेढा भेटतो त्यांच्याकडे. तर इकडे भेंडी आहे, गवार आहे, कारले. कशी भेंडी दिली? 50 ला किलो. गवार 50, 30 चे अर्धा. कारले इकडे आले, टोमॅटो, मिरची आहे, शेंगा आहेत, इकडे भोपळा आहे, कांदे. मार्केटला आले तर भरपूर तुम्हाला भेटेल. शेवगा कसा का? नाही कसा आहे? 5 किलोचा बंडल 300. वांगे नाही टमाटे 30 रुपये किलो. मिरची 60 रुपये मिरची. चला हे भोपळा 30 रुपये पाव. चला असा मार्केट आहे घोटीचा.